नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं 30वं आणि शेवटचं प्रकरण बघतोय बघा, ज्याचं नाव आहे चित्ररूप माहितीचे आकलन. त्या चॅप्टरच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न आहे बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला एक चित्र दिलेलं सांगितलं किती लोक शेळ्या पाळतात. शेळीचं चित्र बघा कुठे दिसते आपल्याला, हे इथे बघा शेळी दिसते. शेळीला किती लोक आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 लोक दिलेले आहेत बघा, 7 चित्र दिलेले आहेत. पण एक चित्र म्हणजे किती व्यक्ती सांगितलं? 5 व्यक्ती. म्हणजे 7 गुणिले 5 करायला लागतील आपल्याला. 7 5 किती झाले? 35. म्हणजे 35 व्यक्ती जे आहेत ते काय करताय? शेळ्या पाळताय. 35 दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. याच चित्रावर आधारित दुसरा प्रश्न आहे बघा, कोणता प्राणी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे? कोणता प्राणी सगळ्यात कमी पाळला जातोय? मग सगळ्यात कमी चित्र कुठे दिसत आहे? जिथे कोंबडी दाखवली आहे तिथे. किती आहे? 4. म्हणजे सगळ्यात कमी कोंबड्या पाळणाऱ्या लोकांची संख्या आहे. म्हणून पहिला पर्याय कोंबड्या योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, कोणता प्राणी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त चित्र लोकांची कुठे दिसत आहे? म्हशीच्या ठिकाणी. म्हणजे काय? म्हशी पाळणारे व्यक्ती जे आहेत किंवा म्हशी पाळणाऱ्यांची संख्या जी आहे ती खूप जास्त आहे. म्हशी तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. चौथा प्रश्न बघा, या चित्रावर आधारित शेळ्या व मेंढ्या पाळणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती? बाबा इथं दिल्या शेळ्या, इथं दिल्या मेंढ्या, इथं किती आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7. शेळ्या पाळणारे 7. मेंढ्यांचं किती आहे? 1 2 3 4 आणि 5. म्हणजे 5. 7 अधिक 5 किती झाले? 12. 12 चित्र आहे व्यक्तींचं. 12 चित्र म्हणजे किती व्यक्ती? गुणीला काय करायला लागतील? 5. मग किती झाले? 5 दुनी 10. हातच्याला 1. 5 1 5 आणि 1 6. म्हणजे 60 व्यक्ती असतील जे काय तर शेळ्या आणि मेंढ्या पाळत असतील. 60 दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, या चित्रावरचा तक्त्यात एकूण किती व्यक्तींची माहिती दिली आहे? किती व्यक्ती आहे? मग पहिल्या याच्यात किती आहे बाबरं? 4. दुसऱ्या याच्यात किती आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तिसऱ्या याच्यात किती होते? 7. आणि चौथ्या याच्यात किती आहे? 5. करा बरं बेरीज. 4 आणि 8 12. 12 आणि 7 19. 19 आणि 5 24. मग 24 पूर्ण आहेत. 24 एकाला कितीने गुणायचा आहे? 5 आणि. म्हणजे 24 गुणिला 5. 5 चौक 20. हातच्याला 2. 5 दुनी 10. 10 आणि 2 12. म्हणजे 120 व्यक्तींची माहिती जी आहे ती आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेली आहे. 120 चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. नंतर दुसरं चित्र दिलं बघा आपल्याला, त्यावर पहिला प्रश्न विचारलाय एकूण प्रवासी संख्या किती आहे? इथे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या दिलेली आहे. बसने प्रवास करणारे, आगगाडीने प्रवास करणारे, विमानाने प्रवास करणारे आणि मोटारने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिलेली आहे. मग एकूण किती मोजा बरं इथे? 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे आहे 9. इथे किती? 1 2 3 4 5 6. इथे 6. इथे किती? 2. आणि खालती किती आहे? 4. मोजा बरं मग. 9 आणि 6 15. 15 आणि 2 17. 17 आणि 4 21. एक चित्र म्हणजे किती व्यक्ती? 5 व्यक्ती. म्हणजे 21 ला 5 ने गुणा. 5 1 5 आणि 5 दुने 10. 105 प्रवासांची माहिती आपल्याला इथे या तक्त्यात दिलेली आहे. म्हणजे एकूण प्रवासी संख्या 105 आहे. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. दुसरा प्रश्न बघा या चित्रावरचा, बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या आगगाडीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? मग बसने प्रवास करणारे पहा पहिले. बसवाले किती आहे पहा बरं, हे चित्रामध्ये दिलेले आपल्याला. इथं आले होते किती? 9.
त्याच्यानंतर आगगाडीने प्रवास करणारे बाबर किती आहे? आगगाडीवाले किती आहे? 6. मग 90 6 वजा करा. 90 6 गेले तर 3. 3 ने जास्त आहे, पण एक चित्र म्हणजे किती व्यक्ती? 5. म्हणजे 3 गुणिला 5, 3 किती झाले? 15. म्हणजे बसने प्रवास करणारे व्यक्ती हे आगगाडीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींपेक्षा त्यांची संख्या काय आहे? तर 15 ने जास्त आहे. 15 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, बस व मोटारीने प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या किती? बस आणि मोटार यांचं विचारलं बघा. मग बसमध्ये किती आहे? 9. मोटारमध्ये किती आहे? 4. मग 9 अधिक 4 किती झाले? 13. 13 चित्र आले. एक चित्र म्हणजे किती व्यक्ती? 5. म्हणजे 13 गुणिले 5. 13 5 किती होतात? 65. 65 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. चौथा प्रश्न दिला बघा आपल्याला, कोणत्या वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात कमी आहे? कोणत्या वाहनाने सगळ्यात कमी प्रवासी जातात? मग सगळ्यात कमी कोण जाते? विमानावाले जात आहे. 2च आहे तिथे चित्र दिलेली, म्हणून विमान तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. पाचवा प्रश्न दिला बघा आपल्याला या चित्रावरचा, आगगाडी व बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या कुणाकुणाचं काढायचं आहे? आगगाडी आणि बस. आगगाडीवाले किती होते? आगगाडीवाले आहेत 6. बसवाले किती आहे? 9. 6 आणि 9 किती झाले? 15. हे कोणाचे आले? आगगाडी आणि बसवाले. करणाऱ्यांची संख्या मोटारीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? मोटारीने किती प्रवास करताय? फक्त 4 जण प्रवास करताय. म्हणजेच काय करायचं आपल्याला? 15 मधनं 4 मोटारवाले काय करायचे? वजा करायचे. 15 मधनं 4 गेले तर 11. आता काय करायचं आहे? चित्र म्हणजे किती व्यक्ती? 5. मग 11ला काय करायचं? 5ने गुणायचं. 5 1 5, परत 5 1 5. म्हणजेच काय? आगगाडी व बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोटारीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा 55 ने जास्त आहे. 55 कितवा पर्याय आहे? चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरं चित्र दिलं बघा आपल्याला, त्यावरचा प्रश्न आहे पहिला दिलेला बघा. त्याच्यामध्ये आपल्याला धान्य आणि पोत्यांची माहिती दिली बघा, कोणकोणतं धान्य आणि त्याचे किती किती पोते. मग विचारलं धान्यांची एकूण किती पोते आहेत? किती पोती आहे एकूण? मग पहिल्या याच्यात किती आहे? 4. नंतर 3. नंतर 2. नंतर परत 3. मग 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. 9 आणि 3 12. हे झाले 12 बघा. आणि एक पोतं म्हणजे किती आहे? पोत्याचं चित्र म्हणजे किती पोती आहे? 12. मग 12ला 12ने गुणा. 12 दुणे 24. हातच्या आले 2. 12 1 12. 12 2 14. 144 पोती एकूण आपल्याला चित्रामध्ये दिलेली आहेत. चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. दुसरा प्रश्न बघा याच्यावरचा, बाजरीच्या पोत्यांपेक्षा तांदळाची पोती कितीने जास्त आहेत? बाजरीच्या पोत्यांपेक्षा सांगितलं बघा. बाजरीची पोती किती आहे? 2. तांदळाची पोती किती आहे? तांदळाची आहे काय? 4. मग बाजरीच्या पोत्यांपेक्षा म्हणजे हे 2 पेक्षा हे 4 कितीने जास्त आहे? 2 ने जास्त आहे. पण एक चित्र म्हणजे किती पोते होते? 12. म्हणजे 2 गुणिला काय करायला लागेल? 12. 12 गुणे किती झाले? 24. म्हणजेच काय? तांदळाची पोते ही बाजरीच्या पोत्यांपेक्षा 24 ने जास्त आहे. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न बघा, कोणत्या धान्यांची पोती सर्वात कमी आहे? मग सर्वात कमी कुठे दिसते आपल्याला? बाजरीमध्ये दिसते. म्हणजे बाजरीची पोती सर्वात कमी आहेत. तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. चौथा प्रश्न आहे बघा, तांदूळ व बाजरी यांच्या एकूण पोत्यांची संख्या. तांदूळ आणि बाजरी घ्यायची आहे बघा. तांदळाची किती आहे? 4. बाजरीची किती आहे? 2. म्हणजे एकूण संख्या किती झाली? 6. आणि गहू व ज्वारी यांच्या एकूण पोत्यांची संख्या. गहूचे किती आहे? 3. ज्वारीचे किती आहे? 3. यांची पण बेरीज किती झाली? 6. यांच्यातील काय काढायचं आपल्याला?
फरक काढायचा आहे. मग 6 वजा 6 काय उत्तर आलं? 0. म्हणजेच काय फरक काय आला त्यांच्यामधला? 0. चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. या शून्याला जरी आपण 12ने गुणलं तरी उत्तर काय येणार आहे? 0 येणार आहे. म्हणून 12ने नाही गुणलं तरी चालेल आणि 0 उत्तर बरोबर उत्तर आहे. 5वा प्रश्न दिला बघा या चित्रावरचा. गहू आणि तांदूळ यांच्या पोत्यांच्या एकूण संख्येपेक्षा गहू आणि तांदूळ घ्यायचे बघा. किती झाले? 4 अधिक 3 म्हणजे किती झाले? एकूण 7 पोते. ज्वारी व बाजरी, ज्वारी आणि बाजरीची पोती जर का मिळवली तर 2 अधिक 3 किती झाले? 5. यांच्या पोत्यांची एकूण संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे? मग गहू आणि तांदूळ यांच्या पोत्यांच्या एकूण संख्येपेक्षा, या गहू आणि तांदूळ पेक्षा म्हणजे या 7 पेक्षा ज्वारी व बाजरी या पोत्यांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे? मग काय केलं? कमी किंवा जास्त आहे म्हणजेच काय? यांची वजाबाकी केली. 7तनं 5 गेले, किती उरले? 2. 2 हे उत्तर आलं आपलं. 2 चित्र आहे. 2ला कितीने गुणायला लागेल? 12ने. म्हणजे बाजूने किती होऊन जातील? 24. आता 24 पोत्यांनी ही जी ज्वारी बाजरीची जी पोती आहे ती काय आहे? तर गहू तांदळापेक्षा कमी आहे. मग 24ने कमी कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. पहिला प्रश्न बघा पुढच्या चित्रावरचा. कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे? मग सर्वात कमी चित्र कुठे दिसत आहे? इथं दिलेलं आपल्याला काय? टेबल टेनिस. टेबल टेनिस कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. दुसरा प्रश्न बघा. कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त विचारला आता. मग सर्वात जास्त चित्र कुठे दिसत आहे? इथे दिसत आहे. कोणता खेळ आहे तो? क्रिकेट. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न बघा. क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा हॉकी खेळणाऱ्यांची संख्या कितीने जास्त आहे? मग काय सांगितलं? क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा. क्रिकेट खेळणारे किती आहे? मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 आहे बघा. हॉकी खेळणारे किती आहे? 1 2 3 4 5 6 7. 7 झाले बघा. यांच्यातला फरक काढा बरं. म्हणजे 9 वजा 7 करा, किती उरले? 2. एक चित्र म्हणजे किती विद्यार्थी आहे? 2 विद्यार्थी. म्हणजे 2 गुणिला 2 किती झाले? 4. 4 कितवा पर्याय आहे? चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. म्हणजेच काय? क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा हॉकी खेळणाऱ्यांची संख्या 4 विद्यार्थ्यांनी कमी आहे. चौथा प्रश्न आहे बघा. टेबल टेनिस खेळणारे विद्यार्थी व लेझीम खेळणारे विद्यार्थी यांच्या संख्येत कितीचा फरक आहे? मग टेबल टेनिस खेळणारे पहा किती आहे? इथे दिले 4. लेझीम खेळणारे पहा किती आहे? इथे दिले किती? 5. यांच्यातला काय काढायचा? फरक. मग 5 वजा 4 म्हणजे काय उत्तर आलं? 1. एक चित्र म्हणजे किती विद्यार्थी? 2. मग एकाला 2ने गुणलं तर 2. म्हणजेच काय? टेबल टेनिस खेळणारे विद्यार्थी आणि लेझीम खेळणारे विद्यार्थी यांच्यातला फरक कितीचा आहे? 2 विद्यार्थ्यांचा आहे. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 5वा प्रश्न विचारलाय बघा या चित्रावर. एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती या तक्त्यात दिलेली आहे? किती विद्यार्थी आहे? मग पहिल्या याच्यात मोजा बरं. 5. दुसऱ्या याच्यात मोजा बरं. 9. तिसऱ्या याच्यात 4. चौथ्या याच्यात किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. करा बरं सगळ्यांची बेरीज. 5 आणि 9 14. 14 आणि 4 18. 18 आणि 7 25. मग 25 चित्र झाली. एकाला कितीने गुणायला लागेल? 2ने. का बरं? एक चित्र म्हणजे 2 विद्यार्थी. मग 2 पंचे 10. 2 दुनी 4. 4 आणि 1 5. म्हणजे 50 विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेली आहे. चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. पुढचं चित्र दिलं बघा. इकडे व्यवसाय दिलेले आहेत आणि इकडे व्यक्तींची संख्या दिलेली आहे. मग काय सांगितलं? एकूण किती व्यक्तींची माहिती दिली आहे? किती व्यक्ती आहे पहा बरं इथे? 1 2 3 4 5 6 आणि 7. पहिल्या चित्रात 7 आहे.
नंतर 1, 2 आणि 3. इथे 3 आहेत. इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. इथे 10 आहेत. इथे किती आहेत? 3 आणि 2, 5. करा बरं बेरीज सगळ्यांची. 7 आणि 3, 10. 10 आणि 10, 20. 20 आणि 5, 25. 25 चित्र दिले. एक चित्र म्हणजे किती व्यक्ती आहे? 10. 25 10 किती होतील? 250. म्हणजे 250 किंवा 250 व्यक्तींची माहिती आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेली आहे. तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. दुसरा प्रश्न आहे बघा. लोहारांची संख्या शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? लोहार कुठे दिसतात बघा? पहिल्या चित्रात. किती होते लोहार? किती संख्या होती यांची? 7. शेतकऱ्यांची संख्या पहा बरं कुठे दिसते आहे? तिसऱ्या चित्रामध्ये. किती शेतकरी आहे? 10. मग 10तनं 7 वजा करा म्हणजे किती उरले? 3. एकाला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल हे? 10ने. म्हणजेच काय? 3 10 30. म्हणजेच काय? लोहारांची संख्या ही शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षा 30ने कमी आहे. 30 पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा. कोणता व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती सर्वात कमी आहेत? मग कोणता व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती सर्वात कमी आहे? सर्वात कमी चित्र कुठे दिसतं आपल्याला? या 2 नंबरच्या याच्यात. 2 नंबरच्या याच्यात काय करताय? सुतारकाम करताय. म्हणजे दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. म्हणजे सुतारकाम करणाऱ्या व्यक्तींची संख्या सर्वात कमी आहे. चौथा प्रश्न विचारला बघा. कुंभारकाम करणाऱ्या किती व्यक्ती आहेत? मग कुंभारकाम या चित्रात दाखवल्या बघा किती व्यक्ती आहे? 1, 2, 3, 4 आणि 5. 5 दिलेलं म्हणजे 5 गुणीला किती करायला लागतील आपल्याला? 10. म्हणजे 5 10 किती झाले? 50. कुंभारकाम करणाऱ्या एकूण व्यक्ती किती आहे? 50. चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. पाचवा प्रश्न बघा. सुतार व कुंभार यांची एकूण संख्या. सुतार आणि कुंभार. पहा बरं सुतार कुठे दिला? इथे सुतार. कुंभार कुठे आहे? इथे. सुतार किती आहेत? 3. कुंभार किती आहेत? 5. 3 अधिक 5 यांची संख्या किती झाली? एकूण 8. लोहार व शेतकरी. लोहार पहा बरं पहिल्या चित्रात किती आहे इथे? 7. शेतकरी इथे तिसऱ्या चित्रात किती आहे? 10. म्हणजे 7 अधिक 10 किती झाले? 17. यांच्यातला फरक काढा बरं. 17 वजा 8. 17तनं 8 गेले किती उरले? 9. 9 चित्र आले म्हणजे 9 गुणीला काय करायला लागतील आपल्याला? 10. मग 9 गुणीला 10 किती झाले? 90. म्हणजेच काय? सुतार व कुंभार यांची एकूण संख्या ही लोहार व शेतकरी यांच्या एकूण संख्येपेक्षा 90ने कमी आहे. 90 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला हा स्वाध्याय आणि हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं आहे. आणि याचबरोबर चौथी स्कॉलरशिपचं सर्व अध्यायांमधले सर्व प्रश्न घेऊन झालेले आहेत. धन्यवाद.